माय माऊली नमस्कार. विविध कथासार महात्म्यमधून ओविबद्ध पंढरी महात्म्य अभिवाच्यकरण करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. शिवमणे भवानी त्रिवेणी महात्मे ऐक श्रवणी. ऐकता जे पाप धुनी श्रवण मात्रे होतसे. भास्कर क्षत्री एक ब्राह्मण निष्पाप सात्विक सज्ञान शांत दात दयावंत पूर्ण सूर्यनारायण उपासक. ब्राह्मण नामा भास्कर पूर्ण नित्य प्रातकाळी उठून प्रयागी करी स्नान. सूर्य आराधना नित्य करी सायंकाळी फिरून येत भास्कर तीर्था लागून. तेथे येता जाता चरण श्रम पाहुणे सुजती. शरीर अत्यंत रोटले सूर्यनारायण रक्षिले. मग प्रगटणे ते वेळी ब्राह्मणासी बोलत तुझे निवासस्थान म्हणे सविता सूर्यनारायण. त्रिलोकीनाथ सहस्र किरण तमच्छेदका सुरभूषणा उष्ण किरणादित्य. स्वामी प्रयाग करीसी तेथे तरी ते तिचा महिमा समस्त. सांगोपांग अद्भुत होय से करावे. सूर्य म्हणे ब्राह्मणा महिमा येईल तुझ्या स्थाना. ख्याती वाढेल जाना हे निश्चय जाण पा. 5 सहस्र वर्ष काळी झाल्यावरी ये स्थळी तीर्थे लोपती सकळी भागीरथी काशी गया. तुझ्या क्षत्राचा महिमा विशेष वाढेल विप्रोतमा. ऐसा वरदी उणी अंतर्धामा सूर्यनारायण पावला. ते पांडुरंग क्षत्र बिंदू तीर्थापासून पवित्र. निवृत्ते कोणी सहस्र कोयना तीर्थसे. भास्कर तीर्थापासून सूर्य तीर्थापर्यंत निवृत्ते 203 ते पांडुरंग क्षत्रद्भूत ईशान्य मुखते असे. भागीरथी दुसरे सिंधू नदी सीता सीता त्या दोघी. तेथे प्राणी स्नान करिता त्रिशुद्धी विष्णू लोका प्रती जाय. माघमासी उदकतेत ध्वनीची पै गर्जत. ब्रह्महत्यारे मनोन्मत्त सुरा पाणी निंदक जे. आणि काही पापी जन ते करिता स्नान. मुक्त व्हाल पापापासून ऐसा घोष उदकी होय. कनामे उदक जाण रटनामे शब्दपूर्ण. करट म्हणून विधान कोरटी जन म्हणती जीते. म्हणून उदकी उठती रडाट. धावा धावा रे पापिष्ट प्रयागी येऊनी सुभट. स्नाने मुक्त व्हावलं तुम्ही. माघमाशी स्नान करीती त्या भास्कराचे फळ ये हाती. तेथे तपयाग करीती ते पुण्य न वर्णावे. ब्रह्म्याचे निद्रे आत वटपत्री निजले भगवंत. जो वट जाण असे ते त्रिदेवतात्मक पै. तये स्थळी करुणी स्नान. सूर्य परवी गोदान करावे. तिलोम सुवर्णदान मग भूदान करावे. तीर्थाहुणे कोटी गुणे थोर ते जाणावे भास्कर क्षत्र. ते शेषशाही शारंगधर दर्शन घेई तयासे. त्या पुण्य करुणी प्राणी पाव्य वैकुंठ भुवणी. माघमासी महिमा पूर्ण ते विशेष पावती. संगमापासून सूर्यपर्यंत मध्ये भीमा पुण्यवंत. ते भैरव कुमारित तय भूमी रक्षिती. लक्ष्मी तीर्थ शंखतीर्थ दशाश्वमेघ ब्रह्मतीर्थ काश्यप तीर्थ अद्भुत. तेची स्नाने पाप जळे. पापमोचक तीर्थ स्नाने सकळ पाप पिटत. ते राहता समस्त दोष तात्काळ नासती. नारायण गरुड तीर्थ गोपाळ तीर्थ तीर्थ विख्यात. हरिहरेश्वर वरुण अद्भुत अनंत कोटी तीर्थे पै. ते ऋषी आश्रम शोभायमान दिव्य परम. नाना वृक्ष रत्ने उत्तम नदीसे ह्योम पाहता. परम पावन पुण्य विवर्धन प्रयागराज तो संपूर्ण. तेथे करिता स्नान विष्णुभुवन पावती. वरकटभूमी समान तेथे क्षत्रुन म्हणा जाण. ब्रह्महत्येचे पाप धरून नरकी पूर्ण जाईल तो. शेषशयन नारायण तेथे आहे लक्ष्मीनारमण. त्यांचे घ्यावे दर्शन अगत्य करुणी साधकी. पुरुषो अथवा नारी जी बैसुनी जाती वाहनवारी. तो चांडार निर्धारी जो चरणी न जाय यात्रे. तर्पणी उदकदान त्याचे न घेती पितृगण. त्याचे व्यर्थ केले स्नानदान हरले पूर्व सुकृत. जो का अधम दुरात्मा तो निंदी तेथीचा महिमा. तेथे होन करावे दुष्ट कर्मा दुष्टा प्रतिग्रहण द्यावा. लक्ष्मी सहित श्रीधर तेथे वसे निरंतर. तेथे करिता स्नान मात्र उद्धार होय सप्तगोत्रा. त्रिवेणीसी करिता स्नानदान जो करी हरर पूजन. तेथे होय भास्करा समान. अवश्य धावणे तेथे जावे. दशा अश्वमेध तीर्थ सर्व पापनाशित. 10 अश्वमेध तेथ ब्रह्मदेवी पै केले. त्या भास्कर क्षत्री पूर्ण. एक करिता माघ स्नान कल्पांतीचे पाप दारुण.
जाय जळोनी ते क्षणी ते करिता स्नान श्री हरी कृपा करी पूर्ण पाप बुद्धी मागतोन पुन्हा नुपजे तया ते तये स्थळी उदक बिंदूवरी जरी पडेल अंगावरी ते पुण्यवंत संसारी तयासी हरी रक्षित भास्कर तीर्थी वासे कधीन त्रिवेणीचे दर्शन तेथ केले अन्नदान नाही मिती पुण्याते ते माघमासी पूर्ण सूर्य अर्धोदय करी स्नान त्याचे दर्शने करून सकळ जन उद्धरती संसारी जे आले प्राणी त्याने पंढरी पाहावी नयनी भास्कर तीर्थे जाऊनी स्नान दान करावे शिव म्हणे सावकाश ऐक कथा सुरस रत्न केतू नाम वैष्णव महाधनाढ्य होता पूर्वी कोरडी करी विष्णू भक्ती द्रव्य नवेची पापमती ज्याच्या धनाची नाही मेती जाजे चालती अपार धन लंपट द्रव्य बुद्धी कुलदेवतेनं पूजी कधी होम दानी पितृश्राद्धी नवेंची कवडी सर्वदा कोणी मागेल धनासी म्हणून मैत्री न करी कोणासी नमस्कार म्हणे ब्राह्मणासी दक्षिणा मागेल म्हणून द्रव्य वेचेल म्हणून न करी साधू सन्मान पुरते न खाय आपण अन्न असोनी सर्व दरिद्र भोगी मग तो वैश्य रत्न केतू परदेशी जाय उदिमा निमित्त एकलाच वाटेने जात तो महावनात प्रियेला तो ते महाव्याघ्र आला ते वैश्यभक्षीला तेची तो राक्षस आला रत्नकेतू वैश्यपै वनामध्ये हाक फोडीत चहूकडे धावे ओरडत माझे धन द्या रे म्हणत आणूया आलो करी तया वनामध्ये फिरत पशु पक्षी जरी अप्रिमित मृग करी अकस्मात वन उद्ध्वस्त पाडियेले माझे धन धारे लवकरी म्हणून भरत्या ते वरी सर्वाचे त्याते जिवे मारी क्षणाभीतरी भक्षित धूम्रवर्ण तो राक्षस अद्भुत वनात हिंडे क्षुधाक्रांत तो सुसदा देवी आली तिथं माग स्नाना कारणे इंद्रिय होती ती शापत्नी म्हणून मृत्यूलोकी आली भास्कर क्षत्रा पावली स्नानदान करावया सुसदा येऊन तये स्थळी स्नान करी त्रिवेणी जळी ती तात्काळीची उधरेली जाती झाली निजपदा केश मस्तकीचे रुळत वस्त्र ओले तैशेची गळत विमानी बसुनी त्वरित झाले अद्भुत भवानी वस्त्राचा बिंदू गळाला तो राक्षसावरी पडला तो तात्काळ उधरला पावता झाला पूर्ण देहा धावणी धरिलो तिचे चरण म्हणे माते तुझे दर्शन तुझे या वस्त्र बिंदू करून मी उद्धरलो पापिष्ट तू आ कोठे केले स्नान काय आचरिलेस पुण्य मी धनलुब्ध कृपण पूर्व वृत्तांत तिची सांगितला तो सुसदा देवी बोलली मज अमरनाथे शापिली म्हणून मृत्यूलोकी वस्ती केली मग उद्धरले भास्कर क्षत्री स्नान करुणी विमानी वेसता तो वरून बिंदू पडला अवचिता तेने उद्धरासी तत्वता उदक पुण्य करोणी मग धरुणी सुसदेचे चरण म्हणे म्या केले दुष्टाचरण तेने पतप ज्ञानदान पुराण कीर्तन नेनेची दुःख अर्णव उतराया म्हणून लागलो पाया तुझे नाम मज तारावया मज टाकोणी जाऊ नको मज उद्धरली का दीनाते नको पुढे जाऊ माते कृपा आली सुसंधिती देते काय वचन बोलली म्हणे भास्कर क्षत्री माग स्नान म्या 1 मास केले पूर्ण त्याहून 3 दिवसाचे पुण्य घेऊन उद्धरे पैतू आता तयावरी सोडिले उदक तो दिव्य रूप झाला तात्काळिक विमानी वसणी मुक्त देख गेला त्वरित हरिपदा क्षत्रा माझी भागीरथी वरिष्ठ अक्षय विराजे देख गेला त्वरित हरिपदा क्षत्रा माझे भागीरथी वरिष्ठ अक्षय विराजे वट 3 देव उद्भट तयासी व्यापून राहिले या लागी पद्मनेत्री माग स्नान करावे भास्कर तीर्थी देवा दुर्लभ तीर्थी पवित्री अचल पुत्री काय वाहनु ऐसे त्रिवेणी आख्यान त्रिवार करी जो पठण तेने शतकोळे पूर्ण उद्धरती आपुली ब्रह्मानंद श्रीधर भक्ता विनवी वारंवार पंढरी आणि भास्कर क्षत्र श्रेष्ठ विष्णू लोका सत्वर जावया इति श्री पांडुरंग महात्मे सुंदर पद्मपुराणीचे परिकर अर्पणेशी सांगे त्रिनेत्र पंचमध्याय गोड इति पंचमाध्याय श्री पांडुरंगार्पणमस्तुं श्री पांडुरंगार्पणमस्तुं श्रवण केलेल्या प्रतिक्रियेत ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहा.